देवयानी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार फुलकोबीचे पराठे। तर यासाठी लागणारी जी सामुग्री आहे त्यासाठी मी साधारणतः एक कोबी मी धुवून किसून घेतलेली आहे। त्याचप्रमाणे आपण आता मसाला तयार करणार आहोत। त्यासाठी सामुग्री तिखट, हिरव्या मिरच्याची पेस्ट, धण्यापूड, जिरं पूड, त्याचप्रमाणे सोप आणि मिरची पूड घेतलेली आहे, हळद आणि आलं लसणाचं पेस्ट आणि कांदा, बेसन भाजून घेतलेलं आहे मी आणि तीळ पण भाजून घेतलेली आहे आणि ती बारीक करून घेतलेली आहे। तर सर्वप्रथम आपण मसाला तयार करूया। त्यासाठी मी खडा मसाला टाकत आहे। त्यामध्ये सोप, ओवा, त्याचप्रमाणे राई, धनिया, जिरं हे सर्व मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तेल मी आधीच मांडलेलं होतं, तर तेल अगदी थोडं टाकायचं आपल्याला। हे तडतडलं की आपण कांदा घालून घेऊया। त्यामध्ये मी कांदा सुद्धा घालून घेतलेला आहे। आणि चवीपुरतं मीठ घालून घेणार आपण। त्यामध्ये हळद घालायची आहे। तर यामध्ये आपण आलं लसणाचं पेस्ट सुद्धा घालून घेऊया। सोप, मिरी पावडर, धण्यापूड आणि जिरं पावडर, आणि आता हिरव्या मिरचीची चटणी। ती ऑप्शनल आहे, तुम्हाला जर तिखट नसेल आवडेल तर तुम्ही स्किप पण करू शकता। आणि मी लाल तिखट पण घालत आहे। कांद्याला मी जास्त होऊ दिलं नाही आहे, कारण आता आपल्याला कोबी किसून घेतलेली घालून घ्यायचं आहे। याला छान परतून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी छान परतून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडा चाट मसाला टाकून घेतलेला आहे। तर हे छान होऊ द्यायचं आहे। थोडा मसाला शिजू द्यायचा आहे आपण, तोपर्यंत आपण डो तयार करूया। त्यासाठी मी एक वाटी साधारणतः गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी रवा घेतलेला आहे। त्यामध्ये ओवा घालायचा आहे क्रश करून, आणि चवीपुरतं मीठ, आणि यामध्ये थोडं मोहन घालायचं आहे आपल्याला, आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। अगदी थोडं थोडं पाणी घालून हे छान मळून घ्यायचं आहे। आपण हा जो मसाला आहे तो आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो। आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण पराठे करून खाऊ शकतो। इथे आपला मसाला झालेलाच आहे। तर आपण भाजलेलं बेसन
अगदी थोडं घालायचं आहे, थोडं थोडं घालायचं आहे. आणखी थोड्या वेळा होऊ द्यायचं आहे. आणि तिळाचं पावडर घेतलं आणि ते पण टाकून देते. खायचं आणि छान फ्लेवर येते, त्यामुळे मी हे पण घालून घेतलेलं आहे. तर इथे आपला जो मसाला आहे तो रेडी आहे. आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे थोडा. बेसन आपण आधीच छान भाजून घेतलेलं होतं, त्यामुळे जास्त मसाला होऊ द्यायची गरज नाही आहे. तर आता आपण पराठा लाटून घेऊया. तर मी हा 2 पातीचा पराठा करून दाखवत आहे आणि 1 पातीचा पण करून दाखवत आहे. कारण आपला मसाला जो आहे तो अगदी गरम आहे, त्यामुळे मी पहिले 2 पातीचा जो मसाला पराठा आहे तो करून दाखवत आहे. तर आता मसाला लावून घेतलेला आहे. आता काठाला थोडं पाणी लावायचं आहे आपल्याला. आणि ही दुसरी जी पाती आहे ती त्याला चिपकून घ्यायची आहे. आणि परत एकदा लाटायचं आहे हलक्या हाताने. आपला पराठा एकदम रेडी आहे.
तर तवा पण मांडलेला आहे, त्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे. तर इथे आपला पराठा होतच आलेला आहे. तर हा होईपर्यंत आपण एक पत्तीचा जो पराठा आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे मी. तर यामध्ये अशा प्रकारची स्टफिंग भरायची आहे आणि हा एकदम पॅक करून घ्यायचा आहे. हा एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. हा थोडा जाडा होतो. तर इथे आपला हा पराठा एकदम रेडी आहे. तर तुम्हाला मी एका पत्तीचा पण पराठा लाटून झालेला आहे. एकदम छान वाटतं. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आवडलं असल्यास लाईक करणं, शेअर करणं आणि सबस्क्राईब करणं अजिबात विसरू नका. तुम्ही जर मला लाईक केलं तर माझं मोटिवेशन वाढते. त्यामुळे तुम्ही नक्की लाईक करा मला. तर या पराठ्याला आधीच तेल लावून घ्यायचं नाही आहे, अगदी थोडा. आपला हा पण पराठा इथे झालेला आहे. मी तुम्हाला सर्व करून दाखवते आहे. तर आपले दोन्ही पराठे एकदम छान झालेले आहे. तर टेस्ट करून दाखवत आहे. तुम्हाला सर्व करून दाखवलं आणि आता टेस्ट करून दाखवत आहे. अगदी छान वाटते. तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करण्यास, शेअर करण्यास, सबस्क्राईब करण्यास विसरू नका. आणि तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि तोपर्यंत माझ्या डिशचा आस्वाद घेतो. धन्यवाद.